नमस्कार. गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. सर्वप्रथम आपण आपल्या दासबोधाला आणि आपल्या समर्थ माऊलींना वंदन करून आपण आपल्या समासाची सुरुवात करूया. म्हणा सज्जना भक्ती पंतेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो प्रकृती पुरुषा दशक आपला जो दासबोध या ग्रंथातील जो चालू आहे त्यातील जो समास 6वा आहे देहात्मा निरूपण नाम, या समासाचं चिंतन आज आपण आपल्या समासामध्ये आपल्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर याच्यापूर्वी आपण अजपा निरूपण नाम या समासाचं चिंतन केलं होतं. त्यामध्ये बघितलंच होतं की आपण जेवढा दिवसभरात श्वास घेत असतो तेवढ्या वेळा तो एक म्हणजे अजाणतेपणे जर आपण मनामध्ये आपल्या श्रीराम असतील तर अजाणतेपणे श्वासाबरोबर तो होत जातो. जसं की आपल्याला माळ घेऊन बसायचं नाहीये, जपमाळ घेऊन बसायचं नाही, किंवा अगदी देवाच्या पुढ्यात म्हणजे आपण सगळं व्यवस्थित आसन वगैरे बांधून देखील बसायचं नाही, तर आपल्याला आपल्या श्वासाबरोबर आपल्या भगवंताचं नामस्मरण करायचंय. आणि यालाच आपण अजपा निरूपण नाम म्हणतो. आणि याचं आपण विवरण मागील समासामध्ये केलेलं आहे. जर कोणी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच त्या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पाहून घ्या. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी आपण थोडंफार या व्हिडिओ म्हणजे या समासाविषयी जाणून घेऊया. तर देहात्मा निरूपण नाम म्हणजे नक्की काय आहे? देह आणि आत्मा हे दोन्ही एकमेकांपासून कसे भिन्न आहे? देह हे एक फक्त माध्यम आहे आत्म्याला राहण्यासाठी, बरोबर ना? देह हे फक्त एक माध्यम आहे. जसं आपण बघा एक कलाकार कसं पात्र साकारण्यासाठी शरीर हे काय आहे तर कपडे आणि वेश, वरून जे आवरण असतं ते शरीराचं दिलेलं असतं, पण त्यामध्ये जे पात्र असतं जो कलाकार असतो तो आत्मा असतो. मग जेव्हा एखादं नाटक संपतं त्यावेळी तो काय करतो, जो कपडे असतात जो काही वेशभूषा केलेली असते ते सगळं निघून जातं, बरोबर? म्हणजे दुसऱ्याला मिळतं. तसंच हा आत्मा देखील एक कलाकारच आहे. तो प्रत्येक वेळी जर एखाद्या वेळी तो देह सोडण्याची वेळ आली तर तो देह सोडून दुसऱ्या देहामध्ये तो प्रवेश करतो. मग असा तो आत्मा आहे. मग देह आणि आत्मा हे दोघेही कसे एकमेकांपासून भिन्न आहेत हे आपल्याला जाणून घेणं महत्वाचं आहे. कारण आपण जे सारखं मीपणा किंवा अहंकार हा आपल्यामध्ये जो ठासून भरलेला असतो, ज्याला आपण कधी दूर लोटण्याचा प्रयत्न देखील करत नाही. प्रत्येक वेळी पैसा पैसा आपण करत राहतो. आज मला गाडी पाहिजे, आज बंगला पाहिजे, आज माझं स्वतःचं घर पाहिजे, या सगळ्या विषयांच्या आसक्तीमध्ये आपण अडकलेलो असतो. बघा, असं कधी म्हणतो का जे मिळाले आपण त्यात समाधान मानून उत्तम आयुष्य जगण्याचा प्रयत्न देखील करू शकतो? पण नाही, प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीसाठीच हाव असते. हे संघर्षाने भरलेलं आयुष्य आहे. समर्थ माऊली म्हणतात हा जो सगळा संसाराचा बाजार मांडलेला आहे, म्हणजेच काय, जो तो या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे, ज्याला त्याला ही स्पर्धा जिंकायची. पण शेवटी नक्की काय होणार आहे सगळ्यांना माहित आहे. जसं की बघा, आज टीव्ही मध्ये ज्यावेळी एखादं मद्यपानाचं सेवन करत असेल, इतर सगळ्या गोष्टींचं जे व्यसनाच्या अधीन असतात ते सेवन करत असतात, खाली नोट लिहितात की हे हानिकारक आहे, पण ते करायचं कोणी थांबतात का? सगळ्यांना माहिती की यांनी कॅन्सर होऊ शकतो, यांना लिव्हर फेल होऊ शकते, सगळ्यांना माहित आहेत सगळ्या गोष्टी, पण तरी देखील प्रत्येक जण ती गोष्ट करतच असतो. जे आपलं मरण तर आपण ओढवून घेतच असतो आणि मरण हे येणार आहे हे नक्कीच आहे, असं कोणीच नसतं. बघा, एक गोष्ट जर आपण बघायला गेली, बुद्धाची देखील, त्याला अगदी इतकं जपून त्याच्या वडिलांनी ठेवलेलं असतं की त्याला बाहेरही येऊन देत नसतात. पूर्ण त्याच्यासाठी जे सगळं जग आहे ते एका महालामध्येच आणून ठेवलेलं असतं. पण एकदा तो बाहेर पडतो आणि ज्यावेळी जाऊन बघतो की बाहेर एक प्रेतयात्रा चालू असते, एका व्यक्तीचा मृत्यू झालेला असतो आणि तिला घेऊन जात असतात. मग त्यावेळी त्याच्या लक्षात येतं की हे देखील आपल्या या जगामध्ये अनुभवायला मिळणार आहे. त्यावेळी तो घराचा त्याग करून त्या घराबाहेर पडतो.
त्याला बघायचं असतं की हे नक्की कसं काय या गोष्टी घडत राहतात. तो प्रत्येकाला विचारत राहतो, हे असं हा व्यक्ती वृद्ध कसा काय झाला, याचं मरण कसं आलं, हे असं देखील होऊ शकतं का. म्हणजे इतकं या गोष्टी त्या बुद्धांपासून लपवून ठेवलेल्या असतात. म्हणजे हे मरण असं नाहीये की कितीही तुम्ही भले मोठे राजा असू देत, कितीही तुम्ही गरीब असू दे, श्रीमंत असू दे, सगळ्यांना मृत्यू हा येणारच आहे. कारण हा आत्मा कायमस्वरूपी आपल्यामध्ये कधीही टिकू शकत नाही. एकेकांचं आयुष्य असतं 100 वर्षाचं, 110 वर्षांचं, पण त्याच्या पुढे ते जाऊ शकत नाही. जास्तीत जास्त 120 पर्यंत देखील गेलेली माणसं आहेत. पण हे एक प्रकारच्या यातनाच असतात. जसं की आताच आपला कालचा विषय झालेला आहे की एक मुलगा हरीशजी राणा यांचा, तर त्याचं देखील बघा, तो कॉलेजच्या म्हणजे 3ऱ्या का 4थ्या मजल्यावरून पडून त्याचं डोक्याला इतका जबर मार लागला होता. तो कॉलेजमध्ये होता त्यावेळी, आणि 13 वर्षापासून तो कोम्यामध्ये होता. 13 वर्षापासून. मग त्याच्या आई वडिलांनी त्या यातना ज्या भोगल्या असतील तर त्यांना देखील ते खूप कष्टदायकच झालं असेल ना, आणि त्या देहाला देखील ते कष्ट सोसावं लागलं होतं. त्या देह यातना सोसाव्या लागल्या होत्या. मग आज त्यांना सुप्रीम कोर्टाकडून निर्णय आला की इच्छा मरण त्यांना प्राप्त करून द्या, आणि आज त्या देहाची त्या आत्म्यामधून म्हणजे मुक्ती झालेली आहे. तो अडकलेला होता, त्याला तर ते काही कळतच नव्हतं, त्याला ना ऐकू येत होतं, फक्त तो बघू शकत होता पण ऐकू येत नव्हतं, त्याला बोलता येत नव्हतं, चालता येत नव्हतं. मग ज्या काही यात नाही तर त्याला देखील भोगायला लागत होत्या आणि त्याच्या आई वडिलांना, आणि शेवटी तो त्यातून मुक्त झाला. म्हणजे इतकं असतं की एखादा देह या जन्म मरणाच्या चक्रामध्ये अडकतो देखील, आणि एखाद्याला सहजपणे मोक्ष प्राप्त होतो, सहजपणे त्याला मरण येते. बघा, काल एखादी व्यक्ती बोलत असते आणि दुसऱ्या दिवशी जर आपण त्याच्या मृत्यूची बातमी ऐकतो, तर आपण सहज म्हणून जातो, अरे याच्याशी मी कालच बोललेलो होतो ना. मग असं जे असतं ना, यालाच तर म्हणतात ना की हा जो देह आहे आणि आत्मा आहे याचं विवरण आपल्याला नक्की कसं करायचं आहे, हे समर्थ मौलीने आपल्याला या जीवनाचं गूढ रहस्य या समासामध्ये मांडलेलं आहे. तर नक्कीच आपण सुरुवात करूया आजच्या आपल्या समासाला. जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दास बोध दशक 17वा प्रकृती पुरुषना समास 6वा देहात्मा निरूपन्ना. श्रीराम समर्थ. आत्मा देहामध्ये असतो, नाना सुख दुःखे भोगितो, शेवटी शरीर सांडून जातो एकाएकी. जसं की आपण आता बघितलंच की श्री समर्थ मौली म्हणतात की हा जो आत्मा असतो देहात राहतो, कारण ते त्याचं माध्यम आहे. आत्म्याला देह जर माध्यम मिळालं नाही तर तो वास नाही करू शकत. इकडं तिकडं वास केला तरी तो आपल्याला मग दिसणार नाही, बरोबर ना. त्यामुळे आत्मा हा देहात राहतो आणि नाना सुख म्हणा, दुःख म्हणा, सगळं काही उपभोगून घेतो, सगळ्या गोष्टी तो उपभोग घेत असतो या देहाच्या माध्यमातून. पण शेवटी एकाएकी शरीर काय होतं, सोडून जातं, या जगाचा निरोप घेतं, या सृष्टीवरून, या पृथ्वीमधून त्याचा नाश होतो, शेवटी ते सोडूनच जातं ना. त्यामुळे इथं हे देखील समर्थ मौलीने असं आपल्याला सांगितलेलं आहे. शरीर शक्ती तारुण्यपणी नाना सुखे भोगी प्राणी, अशक्त होता वृद्धपणी दुःखे भोगी. बघा, तरुण वयात असताना आपल्यामध्ये एक उत्साह असतो, जसं की आता आमच्या वयात देखील येऊन आम्हाला बराचसा उत्साह आपल्याला कमी झालेला जाणवतो, आपल्या महिलांना देखील. कारण का, आपल्याला म्हणजे कामं तर असतातच पण थोडासा थकवा जाणवतो. म्हणजे हे असंच असतं, तरुणपणात आपण कितीही गोष्टी, कितीही वेळ जागरण करून, कितीही काही काम असेल तर ते सगळं करून मॅनेज करत असतो. पण थोड्या थोड्या काळानंतर या सगळ्या गोष्टी काय होतात, थकतात. आपले पाय थकतात, आपले हात थकतात, आपली कंबर दुखू लागते. म्हणजे शरीर आपल्याला साथ देणं थोडं थोडं कमी करत जातं, आणि असं करत करत वृद्धपणापर्यंत आपले हातपाय थरथरू लागतात, चालण्याची ताकद देखील उरत नाही. इतक्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत घडत असतात. म्हणजे अगदी बालपणापासून ते वृद्धपणापर्यंत हा प्रवास असा चालू असतो, संघर्षाने भरलेला हा प्रवास असतो. मरावे ना ऐसी आवडी, हात पाये खोडून प्राण सोडी, नाना दुःखे अवघडी वृद्धपण. बघा, असं देखील काही काही वेळ होते, प्रत्येकालाच वाटत असतं आपण मरू नये, आणि आपल्या कुटुंबातली म्हणा, आपल्या परिचयातली माणसं देखील मरू नये, असं प्रत्येकाचीच इच्छा असते. कुणालाच असं वाटत नाही की हा सोडून जावं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सगळेजण आयुष्यभर कुणासाठी कोणीही पुरलेलं नाही. शेवटपर्यंत म्हणजे आपण म्हातारं होईपर्यंत आपले सगळे असावे असं होऊ शकत नाही, बरोबर ना. कारण प्रत्येकाला मृत्यू हा अटळच असतो.
तो येणारच असतो. असं कोणतंही घर नसतं, कोणीही नसतं की ज्याच्या घरामध्ये मृत्यू ओढवलेला नसतो. मग इथं समर्थ माऊलीने सांगितलं की आपण मरूच नाही अशी इच्छा सर्वांचीच असते, पण हात पाय झाडून तो प्राण सोडतो. एखाद्या वेळी अशी होते की व्हेंटिलेटरवर जातो आणि ज्यावेळी व्हेंटिलेटरवर त्याचं बंद केलं जातं ते लाईफ सेव्हिंग मशीन, त्यावेळी काय होतं, अगदी श्वास गुदमरून त्याचा मृत्यू होतो. म्हणजे त्याला अनेक दुःखे सोसावी लागतात आणि तो अवघडून जातो. देह आत्मयाची संगती काही एक सुख भोगती, चरफडून जाती देहांत काळी. आणि देह आणि आत्मा यांची संगती झाली की काही सुख भोगायला मिळतं हे खरं. देहाच्या स्वरूपानं आत्म्यामध्ये देखील ती गोष्ट येते आणि ते सुख भोगतो. पण शेवटी काय होतं, हे आयुष्य मात्र क्षणभंगूर आहे. जसं की बघा, आपण दुपारच्या वेळेत आपण एखाद्या झाडाखाली बसलो तर आपल्याला सावली मिळते. उन्हात चालायला लागलं तर ती सावली मिळत नाही. जशी सावली आहे तसाच हा देह आहे. हा क्षणभंगूर आहे. हे शरीर क्षणभंगूर आहे. कधीही याचा नाश होऊ शकतो. समजा आपल्याला सगळं काही आपण सेटिंग लावलेली आहे पूर्ण आयुष्यभराच्या, अगदी पुढच्या पिढी खातील याची देखील सोय केलेली असते, सगळी सत्ता मिळवलेली असते, सगळा पैसा, अडका, बंगला, गाडी, या सगळ्या गोष्टी मिळवलेल्या असतात. पण अचानक एखाद्या वेळी अशी येते की डॉक्टर सांगतात तुमच्याकडे फक्त काहीच दिवस शिल्लक उरलेले आहेत. मग त्यावेळी काय होतं, आपले हातपाय गळून जातात. अरे बापरे, एवढं सगळं केलं मी, माझं आयुष्य व्यवस्थित सुखकरित्या जावं, माझ्या कुटुंबाचं जावं, यासाठी एवढं सगळं केलं, पण आज माझ्या आयुष्यात एवढेसेच दिवस उरले, आता कसं काय याचा सगळ्याचा उपभोग घेऊ, असं मनात येतं तर ना. कारण ही गोष्टच अशी आहे की मरण हे कधीही आपलं दार वाजवू शकतं. त्यामुळे इतकं आपल्याला, जोपर्यंत आपला श्वास चालू आहे तोपर्यंत भगवंताचं नामस्मरण होणं गरजेचं आहे. कारण कधी शेवट येईल हे सांगता येत नाही. बघा, संत तुकाराम महाराज देखील अगदी म्हणजे सकाळच्या वेळी ज्यावेळी आपण जातो बाहेर शौचास, त्यावेळी देखील ते नामस्मरण त्यांचं चालूच असायचं. कारण त्यांना वाटायचं की कधी मृत्यू येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे इतकं त्यांच्या मुखामध्ये विठ्ठलाचं नाम पूर्णपणे त्यांच्या अखंड श्वासात होतं. जसं आपण अजपा निरूपण नाम हा समास बघितला ना, अगदी तसं सतत विठ्ठल 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 असं चालूच असायचं. मग आपल्या मुखामध्ये भगवंताचं नाम कायम असणं गरजेचं आहे. कारण आपण घेऊन जाताना कर्मच घेऊन जाणार. कोणीही आपल्या बरोबर, म्हणजे आता समजा अग्निशय्यावर ठेवलेलं असताना कोणी घर, गाडी, बंगला हे सगळं देखील त्या अग्निशय्यावर ठेवत नाहीत ना. तो देहच ठेवतात फक्त 4x6 मध्ये, आणि त्यालाच अग्नी दिली जाते कुणाच्या पुरत असतील, बरोबर. मग ह्या सगळ्या गोष्टी तेवढीच जागा लागते हो, बरोबर ना. म्हणून इतक्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थितपणे याचा विचार करणं गरजेचं आहे. एखाद्या गोष्टीची आपल्याला जर गरज असेल ना, तिथपर्यंतच त्याच्या मागे लागावं. समजा आपल्या आता इतक्या म्हणजे इतकं त्याला त्रास सहन करावा लागणार आहे आणि मग ती गोष्ट मिळणार आहे, मग त्याच्या मागे लागण्यात पण काय अर्थ नाही. कारण ती गोष्ट तर काय आपल्याला शेवटपर्यंत पुरू शकत नाही. पैसा आज असतो, उद्या नसतो. आज भरपूर पैसे आहेत, पण उद्या काहीतरी संकट ओढवेल्यानं तो पैसा येतो. म्हणून ह्या पैशावर किंवा या पूर्ण सृष्टीवर विश्वास ठेवणं तसं फार कठीण आहे. कारण ही क्षणभंगूर आहे. आपल्याला घेऊन जाताना फक्त कर्म, चांगले विचार, ह्या सगळ्या गोष्टीच घेऊन जायचे. कोणीही आपल्याबद्दल म्हणजे वाईट चिंतू नये की बरं झालं हा मेला, असं म्हणता कोणी कामा नये. म्हणून इथं सांगितले की ऐसा आत्मा दुःखदायक, एकाचे प्राण घेती एक, आणि शेवटी निरार्थक काहीच नाही. कोणी प्रॉपर्टीसाठी लढतं, कोणी एकमेकांचा बदला घेण्यासाठी एकमेकांना मारतं, पण हे सगळं करून काय मिळतं का? शेवटी त्याला तर जेलमध्ये जावं लागतं, ही गोष्ट वेगळी. कितीही लपवून ठेवलं तरी शेवटी ते सत्य बाहेरच येतं आणि त्याला ती गोष्ट म्हणजे अटळच असते. त्याला तर एक तर जेलमध्ये जाऊन शिवाय ते काहीही मिळू शकतं, किंवा आपल्याला आयुष्यभरासाठी तिथं यातना भोगाव्या लागतात. म्हणून एखाद्या गोष्टीपायी, स्वार्थापायी ज्याचा काहीच उपयोग नाही, ते काय आपल्याबरोबर कायम येणार नाही, त्याच्यासाठी, त्या गोष्टीसाठी आपण भांडत राहतो एकमेकांशी, आणि ती गोष्ट कदाचितच आपल्याला आयुष्यभरासाठी पुरेल असं नाही. दुसऱ्याचा जीव घेऊन केलेली कोणतीही कृती चांगलीच नसते. त्यामुळं ऐसा 2 दिसाचा भ्रम, त्यास म्हणती परब्रह्म, नाना दुःखाचा संभ्रम मानून घेतलं. पण या सगळ्यांना बघा, आपण कधीही परब्रह्म म्हणू शकत नाही, या आत्म्याला देखील नाही. कारण आत्मा हा या शरीरात राहून देह मधील जी सुखदुःख आहे ती भोगत असतो. असा हा 2 दिवसांचा भ्रम आहे, पण त्यालाच परब्रह्म म्हणतात. नाना दुःखांच्या पसाऱ्याला ते गोड मानून घेत. बघा, समर्थ माऊली सांगतात, परब्रह्म जे असतं 2 दिवस जरी त्याला मिळाले तरी तो ते सुख गोड मानून घेतो.
आणि यालाच आपण परब्रह्म म्हणतो. दुःखी होऊन सरपडून गेले तेथे कोण समाधान झाले, काही एक सुख भोगिले तो सवेची दुःख. मग दुःखी होऊन सरपडून मेलं, खूप दुःख होतं, अचानक मरण आलं उद्याच, तर काय झालं, आपल्या सगळ्यांच्या आकांक्षा तिथंच राहिल्या ना, त्यामुळे चरफडून मेलं तेथे कुठले समाधान लाभले, काही एक सुख भोगतात की नाही तोपर्यंतच दुःख. बघा कधी कधी असं होतं देखील, 8 दिवस आपल्याला चांगले जात, असं होतं, बऱ्याच जणांच्या आयुष्यात होतच असतं. 8 दिवस अगदी व्यवस्थित जातात, काही घरात वाद नाही, विवाद नाही, व्यवस्थित सगळं चालू आहे, अगदी आपलं म्हणजे पैसा संपत्ती सगळं व्यवस्थित चालू, पण अचानक दुसऱ्या क्षणी दुःख येऊन उभे राहत किंवा संकट येऊन उभं राहत, आणि तिथेच आपली काय होती, अर्धे हातपाय गळतात. आणि आपण काय करतो, अरे अरे आता तर मी सगळ्या गोष्टी अनुभवत होतो आणि तेवढ्यात मला हे दुःख येऊन समोर उभं राहिलं. म्हणजे हे जे दुःख आणि सुख हे ऊन सावलीप्रमाणे, सावली कशी ते तात्पुरत्या वेळेपरतीच असते, तसंच अगदी त्या पद्धतीनं जन्मदारभ्य आठवावे म्हणजे अवघे पडेल ठावे, नाना दुःख मोजावे काय म्हणून. मग जन्मापासून आपण या गोष्टीची आठवण करायची. बघा जन्म होताना देखील त्या गर्भवासना बघून तो म्हणजे जीव जन्माला आलेला असतो, पण ते दुःख तो तिथंच विसरून जातो. मग जन्म घेताना देखील तो रडत रडतच येतो, मग तेव्हापासून तो संघर्ष चालू होतो. मग खेळणी पाहिजे, मग शिक्षण, नोकरी, पैसा, संपत्ती, मग घर, बंगला, गाडी, ह्या सगळ्या विषयांच्या आसक्तीमध्ये पुढं 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 आपली वाटचाल होत राहते. म्हणजे सर्व काही आपल्याला समजून येतं, ही नाना दुःखे भोगावी लागतात की काय, म्हणून ती मोजावी. ऐसी आत्मयांची संगती नाना दुःखे प्राप्त होती, दैन्यवाने होऊन जाती प्राणी मात्र. मग आत्म्याची संगती ही अशी आहे, त्याच्या योगे नाना दुःखे, पण आत्मा आपल्याला संगतीला आहे म्हणून ही नाना दुःख म्हणा, सुख म्हणा हे भोगायला मिळतात, नाहीतर मिळणार नाही. मग शेवटी काय होतं, दैन्यवाने होऊन मरून जातात. काही आनंद काही खेद, जन्मवरे पडला संबंध, नाना प्रकरी विरुद्ध तडा तोडी. देह आणि आत्मा यांचा जन्मापासूनच संबंध येतो, त्यामुळे त्याला काही आनंद काही खेद हा सोसावा लागतो. नाना प्रकारे मनाविरुद्ध बऱ्याच साऱ्या गोष्टी घडत असतात, पण त्या आपल्याला निमूटपणे सहन कराव्या लागतात. कधी कधी असं होतं ना, आपल्या मनात नसतं हे करावं, पण ते करणं भागच पडेल. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी असतात की ह्या गोष्टी आपल्याकडून घडत राहतात. निद्रा काळी ढेकुण पिसा, नाना प्रकारे वळसा, नाना उपाय वळसा त्या सुरी. मग निद्रा काळी आपण झोपलेलं असताना काही लोकांच्या घरामध्ये ढेकुण वगैरे असतात, पिसवा असतात, ते आपल्याला झोपूच देत नाही, आपल्याला त्रास देतात, त्यांना आपल्या शरीरातलं रक्त पिऊन त्यांनी आपली भूक भागवतात. म्हणजे इथं माणूस अन्न साखळीवर कसा अवलंबून आहे हे देखील सांगितलं. प्रत्येक जीव प्रत्येक जीवावर अवलंबून, त्यामुळे ही अन्न साखळी देखील किती महत्वाची आहे हे आपण सायन्समध्ये शिकलेलोच आहोत. म्हणून इथं काय सांगितले, आपल्याला हे त्रास देतात आणि त्यावर उपाय केले की मग त्यांना त्रास होतो. त्यावर उपाय करतो ना आपण, ते जाण्यासाठी औषधं मारतो, काय काय करतो, मग ती मरतात. म्हणजे असं हे एकमेकांना मारणं, त्यांना चावणं हे सतत चालूच असतं. भोजन काळी पण माशा येते, भोजन काळी माशा येते, नाना पदार्थ उंदीर नेते, पुढे त्यांची फजिती मांजरे करत. भोजनकारी आपल्याला माशा येतात. कधी कधी आपण बघतो बघा, वडापावच्या स्टॉलवर गेलो, तिथे झाकण लावून ठेवलेलं असतं, तरी देखील माशा घोंगावत असतात, त्यांना ते खायचं असतं म्हणून आपण त्यांना हकलवत असतो. तसंच उंदीर देखील काही काही वेळा आपल्या घरात काही आजूबाजूला जर घरात उंदीर असतील तर ते घेऊन जातात, पण पुढे त्यांची फजिती होतेच ना, मांजराकडून त्यांचं भक्षण केलं जातं. म्हणजे एकमेकांवर हे जीव अवलंबून आहे. म्हणून वा चामवा गोचिड, गांधले कानटे उदंड, एकाचे एक चरफड दोघीकडे. बघा उव असतात डोक्यात, त्वचेतील देखील रक्त शोषून खाणारे गोचिड वगैरे असतात. हा, त्यानंतर गांधील कांटे, एक जातीचा सर्प, हे उदंड असतात आणि एकामुळे दुसरा एखादा चरफडत असतो. बरोबर, अशी दोन्ही बाजूने चरफड हा संघर्ष चालूच असतो आणि आपल्याला ते त्रास देतात, आपण त्यांना त्रास देतो, असं एकमेकांना त्रास देणं चालूच असतं. विंचू सर्प वागरीसे, ससुरे लांडगे माणसास माणसे, परस्परे सुख संतोषे एकही नाही. विंचू, सर्प, वाघ, अस्वल, सुसरी, लांडगे आणि माणसांना माणसे याप्रमाणे सर्व एकमेकांना त्रास देत असतात. सगळी जण परस्परांचं खाद्यच आहे म्हटलं तरी चालेल. व परस्परात प्रेम संतोष कुठेही दिसून येत नाही. प्रत्येकाला आपली भूक भागवायची असते, प्रत्येकाला आपलं आयुष्य पुढे न्यायचं असतं. पण ह्या सगळ्या रेसमध्ये हे आपण विसरून जातो की आयुष्य थोड्या काळासाठीच असतं. जेव्हा त्याचं बोलवणं येईल त्यावेळी हा देह आपल्याला इथंच सोडून जातो.
84 लक्ष उत्पत्ती एकास एक भक्षिती नाना पिढा दुःख निकिती म्हणून सांग. 84 लक्ष जीवयोनी, एवढ्या जीवयोनींची किती किती प्रकारे दुःख यातना चालू असतात हे त्या त्या जीवालाच माहीत. त्यातील कित्येक एक दुसऱ्यास भक्षण करीत असतात. प्राणी मात्रांना ज्या नाना पिढा आणि दुखणी भोगावी लागतात त्याचे वर्णन किती म्हणून करावे. माणूस देखील मांसाहारी भोजन करतो त्यावेळी त्या प्राण्याचा जीव तर घेतलाच जातो ना, आणि मग त्याचा आपण करतो. किती ठरवलं तरी आपण त्यापासून परावृत्त होत नाही. ऐसी अंतरात्म्याची करणी नाना जीव दाटले धरणी परस्परे संहार कारणी एक एकाची. अंतरात्म्याची करणी ही अशी आहे, या पृथ्वी तलावर अनेक जीवांची दाटी झालेली, खूप जीव आहेत, 84 लक्ष जीव येऊन त्यात सतत परस्पराचा संहार करणे ही सुरूच असते. सतत ही गोष्ट, हे चक्र सुरूच राहत. अखंड रडती चरफडती विवळ विवळो प्राण देती मूर्ख प्राणी त्यास म्हणती परब्रह्म. असे प्राणी जे अखंड रडतात, चरफडतात, विवळून प्राण देतात, आणि मूर्ख प्राणी त्यास काय म्हणतात, परब्रह्म म्हणतात. त्यांना काय वाटतं हे परब्रह्माचंच रूप आहे, हे असं सगळं करत आहे. पण परब्रह्म आहे त्या गोष्टीत गोड मानून घेणारे असतात, ते आपल्यासारखे नसतात. आपण कसं एखाद्या गोष्टीच्या मागे लागतो, ती गोष्ट मिळावी म्हणून त्या कोणत्याही थराला जातो, तसं परब्रह्म नसतं. परब्रह्म जाणार नाही, कोणास दुःख देणार नाही, स्तुती निंदा दोन्ही नाही परब्रह्मे. परब्रह्म कधी जात नाही किंवा ते कोणास दुःखही देत नाही, स्तुती करत नाही, निंदा करत नाही. आणि हे दोन्हीही परब्रह्माच्या ठिकाणी काही कुठल्या स्तुती निंदासारख्या गोष्टी हात देखील लावू शकत नाही. उदंड शिव्या दिदल्या तितुक्या अंतरात्म्यास लागल्या विचार पाहता प्रत्यय आल्या यथातित. उदंड शिव्या जरी दिल्या तर त्या अंतरात्म्यालाच लागतात. आपण दुसऱ्याला द्यायला गेलो तर ते स्वतःलाच लागतं. विचार करून पाहिले की याचा यथार्थ प्रत्यय आपल्याला येतो. दगडीचा, बटकीचा, लवंडीचा, गधडीचा, कुत्रीचा, वोंगळीचा ऐसा हिशोब शिव्यांचा किती म्हणून सांगावा. इथे विविध प्रकारच्या शिव्या समर्थ मौलीने दाखवून दिलेले की दगडीचा, बटकीचा, लवंडीचा, गधडीचा, कुत्रीचा, बोंगळीचा अशा शिव्या तर अनेक आहेत. त्याचा हिशोब किती म्हणून सांगा. किती जण आपल्या तोंडात शिव्या घेऊनच फिरत असतात. एखाद्यांची दिवसाची सुरुवातच शिव्यांनी होती, तिथूनच त्यांची सुरुवात होते आणि ते चालूच राहतं त्यांच्या अखंड. इतुके परब्रह्मी लागेना तेथे कल्पनाची चालेना तडातोडीचं ज्ञान मानेना कोणी एकासे. मग यापैकी काहीच परब्रह्माच्या ठिकाणी लागत नाही. परब्रह्माला त्या शिव्या शाप लागणार आहेत का? नाही. तेथे कुठलीही कल्पना चालू शकत नाही. असंबंध ज्ञान कुणालाच कधीच मान्य होते. बघा, आपण विवेकीनं वागणं खूप गरजेचं असतं. विवेक जर नसेल तर ती गोष्ट आपल्यामध्ये कधी आपल्या डोक्यात ती घुसणार देखील नाही. सृष्टीमध्ये सकळ जीव सकळास कैचे वैभव या कारणे ठाया ठाव निर्मिला देव. व सृष्टीमध्ये सर्व जीवच असतात ना, त्यातील सर्वांनाच वैभव कसं प्राप्त होणार. कोणी गरीब असतो, कोणी श्रीमंत असतो, कुणी राजा झालेला असतो, कुणी रंक झालेला असतो. मग उदंड लोक बाजारीचे जे जे आले ते ते वेचे उत्तम तितके भाग्याचे लोक गेले. बघा, आपण एखाद्या कांद्या बटाट्याच्या स्टॉलमध्ये गेलो आणि तिथे बरेचसे कांदे बटाटे ठेवलेले असतात. त्यातले काही थोडे खराब झालेले पण असतात आणि काही चांगले देखील असतात. पण असं एखाद्या वेळेस होतं की एकच दुकान आहे गावामध्ये. बघा, मी सांगते, एकच दुकान. आज आपण एखाद्या ठिकाणी खराब असेल तर दुसऱ्या दुकानावर जातो, पण गावामध्ये काय होतं, जग मारत सगळं तेच घ्यावं लागतं प्रत्येकाला. मग जो कोणी श्रीमंत येऊ दे नाही तर गरीब येऊ दे, त्यांना तेच घ्यावं लागतं. म्हणून भाग्यवान लोक जे असतं ते मात्र काय करतात, उत्तम तेच घेतात, घाणेरडं झालेलं घेणार नाही. म्हणून येणे न्याय अन्न वसन येणेची न्याय देवतार्चन येणेची न्याय ब्रह्मज्ञान प्राप्तव्यासारखे. मग याच न्यायाने अन्न, वस्त्र, देवदेवतार्चन आणि ब्रह्मज्ञान हेही आपल्याला प्रारब्धानुसारच प्राप्त होते. जेवढं आपल्या प्रारब्धात दिलेलं आहे तेवढंच आपल्याला प्राप्त होते. अवघेच लोक सुखी असती संसार गोड करून नेती महाराजे वैभव भोगती ते करंट्यास कैची. सर्वच लोक आपण सुखी आहोत असं म्हणत असतात, मानतात देखील, संसार गोड मानून देखील घेणारे लोक आहेत. आणि तसंच आपल्याला असलं पाहिजे. आपण आपल्या जीवनामध्ये सुखी समाधानी असलं पाहिजे. पण महाराज जे वैभव भोगतात ते अभाग्यास कसे मिळत. ते जे असं भोगतायत, अगदी त्यांची दिवसाची सुरुवात चांदीचा चमचा, सोन्याचा चमचा घेऊन जर होत असेल तसं प्रत्येकाला नाही ना होणार. जेवढं तेवढं ज्याच्या वाट्याला आलेलं तेवढंच प्रारब्ध भेटतात. परंतु अंती नाना दुःखे. पण तो तसा श्रीमंत आहे म्हणून त्याला अंती नाना दुःख भोगणं म्हणजे बाजूला जाणार आहे का? नाही.
त्याला देखील त्या देहयातना भोगाव्या लागू शकतात. म्हणून तेथे होते सगट सारिके, पूर्वी भोगली नाना सुखी, अंती दुःख सोसवे. मग त्यांची वाईट अशी अवस्था होती की पूर्वी इतकी सुख उपभोगली की आता ते दुःख सहन होईना झालं, ते यातना सहन होईना झाल्या. पण आपण आपलं नॉर्मल मिडल क्लासच्या आयुष्यातून गेलेलो असतो, म्हणून त्या यातना आपण सहन करू शकतो. म्हणून ज्यांनी पूर्वी नाना सुख भोगलेले असतात त्यांना ती शेवटी दुःख सोसवत नाही. कठीण दुःख सोसवेना, प्राण शरीर सोडेना, मृत्यूस दुःख सकट जाना, कासावीस करे. मग एकीकडे कठीण दुःख ते असतं ते सोसवत नाही, आणि एकीकडे वासनेमुळे वाटतं बाबा मरूच नाही आपण, देहातना तर होत आहेत, शरीर साथ देत नाही पण मरूच नाही असं वाटायला लागतं. आणि मृत्यू काळाचे दुःख सरसर सकट सर्व लोकांना कासावीस करून सोडते. नाना अवहेहीन झाले, तैसेची पाहिजे वर्तले, प्राणी अंतकाळी गेले, कासावीस होणे. काही जणांचे अवयव काही रोगाने अपघाताने निकामी झालेले असतात, तसेच काम करत त्यांना जगावं लागतं. कधी कधी कोणाचा एक हात गेलेला असतो तरी देखील त्यांना आपलं आयुष्य जगण्यासाठी काम तर करावंच लागतं. आणि शेवटी अंतकाळी कासावीस होऊन ते दुःख, ती यातना भोगून काय होतं, अंतकाळी मरण देखील प्राप्त होतं. रूप लावण्य अवघे जाते, शरीर सामर्थ्य अवघे राहते, कोणी नसता अमरते, आपद आपदो. वृद्धपणी रूप लावण्य सगळं जात. बघा किती जण बुटॉक्स करून स्टेरॉइड घेऊन आपलं सौंदर्य लपवण्याचा किंवा आपलं सौंदर्य टिकवण्याचा प्रयत्न करतात, पण ते आयुष्यभरासाठी राहतं का? थोड्या वेळासाठी तुम्ही सुरकुत्या लपवू शकता, पण त्यानंतर त्या काही केलं तर ते येणारच, बरोबर ना? कारण तुम्ही ते स्टेरॉइड घेऊन काय करत असता, आपल्या शरीराला आतल्या त्रास द्यायचे, हे समजत नाही त्याला. बाहेरचं तुम्ही सुरकुत्या तर लपवता. आज हिरो हिरोईन ह्याच रेसमध्ये लागले, कसं आपण सुंदर दिसतो. म्हणून वृद्धपणी रूप आणि लावण्य सगळंच जातं, शरीराचे सामर्थ्यही नष्ट होतं, आणि जवळ कोणीही नसताना यांना भोगत भोगत माणूस मरून जातो. अंतकाळ दैन्यदीन, सकळिकास तत्समान, ऐसे चंचळ अवलक्षण दुःखकारी. मग अंतकाळ सर्वांना सारखा नसतो, दैन्यवांना देखील असतो. असेही चंचळ असे म्हणजे अंतरात्म्याचे अवलक्षण फार दुःखदायक आहे. भोगुण अभोगता म्हणती, हेतो अवघेची फजिती, लोक उगेच बोलिती पाहिल्याविण. आणि तरी देखील लोक त्याला काय म्हणतात, भोगून अभोगता म्हणतात, आणि म्हणतात माझी सगळी सुख राहिली तर मला आता मरण तर यायला लागले. एकेकांना माहित असतं की समजा कॅन्सर वगैरे झाला असेल, 6 महिन्यात तेवढंच आयुष्य, पण त्यांना असं वाटतं की नाही आपण आयुष्यच जगलो नाही, आणि मग सगळं जगून घेण्याचा प्रयत्न करतात. खरे तर सर्व फजितीच असते, पण लोक पाहिल्याशिवाय उगीच बोलत असतात. अंतकाळ आहे कठीण, शरीर सोडीना प्राण, बराड्यासारखे लक्षण अंतकाळ. अंतकाळ हा फार कठीण असतो, सगळ्यांसाठीच असतो. आपण कधी ह्या गोष्टीसाठी प्रिपेअर झालेलो नसतो, तयार झालेला नसतो मृत्यूसाठी. हा अचानक आला, ऍक्सिडेंट झाला, काय झालं ही वेगळी गोष्ट, पण एखाद्या वेळेला जर समजलं की नाही तुझं आहे, तर त्याला ती जसं ती वेळ जवळ येईल तसं त्याच्यासाठी तो काळ सोसला जात नाही. म्हणून अंतकाळी केविलवाणी आणि असह्य भिकाऱ्यासारखी अवस्था होते, अगदी नकोसं वाटायला लागतं. म्हणून आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जर पैसा मिळाला तर जीवन सुखी होईल, पण खरंच असं होऊ शकतं का? इतिहासात तर अनेक राजा होते, त्यांच्याकडे सत्ता, वैभव, संपत्ती सगळं होतं, पण शेवटी काय झालं, त्यांना देखील मृत्यू झाला. म्हणून मृत्यू ही एक अशी गोष्ट आहे जी कोणालाही टाळता येत नाही. त्या क्षणी ना पैसा मदत करतो ना सत्ता. शरीर आपलं पूर्णपणे कमजोर होऊन जातं आणि श्वास घ्यायलाही त्रास होतो, आणि शेवटी प्राण शरीर सोडून देतं. म्हणून समर्थ रामदास स्वामींचा या पूर्ण समासामागचा स्पष्ट अर्थ काय, की हे शरीर आहे तात्पुरतं, पण आत्मा कसा आहे, अमर आहे. म्हणून फक्त शरीरासाठी जगू नका, चांगले कर्म करा, लोकांना मदत करा, ईश्वराची आठवण ठेवा, कारण शेवटी आपल्यासोबत फक्त कर्मच जातं. म्हणून जीवन खूप लहान आहे, आणि जो माणूस जीवनाचे सत्य समजतो तोच खऱ्या अर्थाने काय होतो, मुक्त होतो. हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे की या गोष्टी अगदी प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतात, पण आपण कसं त्यावर रिॲक्ट केलं पाहिजे. आपल्याला समजलं पाहिजे की कधीही कुठलीही गोष्ट कायमस्वरूपी नाही आहे. कारण आपल्याला कसं आहे की जे दुःख भोगतं, जे जन्म आणि मृत्यू अनुभवते ते परब्रह्म तर नसते, हे आपल्याला तर समजलेलंच आहे. खरे परब्रह्म म्हणजे काय, तर ज्याला दुःख नाही, ज्याला जन्म नाही आणि ज्याला मृत्यू नाही, ते शाश्वत आहे.
बघा, मृत्यूच्या वेळी तर शरीर खूप त्रास देतं, श्वास घ्यायलाही त्रास होतो आणि शेवटी प्राण शरीर सोडून जातं. म्हणून इतकं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की देहात्मा निरूपण नाम या समासातील खरे भेद काय आहे. कसं आत्मा आणि आपल्याला देह हे वेगवेगळे, हे सगळं आपल्याला समजलं पाहिजे. म्हणून शरीर हे नाशिवंत आहे, संसारात आपल्याला दुःख जास्त तर आहेच, आणि आत्मा आणि शरीर हे वेगवेगळे, आणि खरे परब्रह्म जे आहे ते दुःखरहित आहे. म्हणून आपल्याला हा मुख्य संदेश आपल्या देखील अंगी बाळगून त्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करायचा आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देहात्मा निरूपण नाम समास 6वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. तर अशा पद्धतीने या व्हिडिओची म्हणजे जी काही आपण याचं चिंतन आहे या समासाचं ते आज अनुभवलेलं आहे. आणि माफ करा, काही टेक्निकल कारणामुळे आज समोर येऊन व्हिडिओ करणं शक्य झालं नाही, त्यामुळे फक्त ऑडिओ स्वरूपातच मी आज हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तरी देखील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या चॅनेलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ.